नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सचिन जोशी। मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिवक्ता परिषद अलिबाग या वकील संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला त्यांच्या या व्याख्यानमालेमध्ये आज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या अत्यंत महत्त्वपूर्ण कायद्याविषयी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलेले आहे। मित्रांनो, मी व्याख्यान हा शब्द या ठिकाणी वापरू इच्छित नाही। मी या ठिकाणी चर्चासत्र हा शब्द वापरतो, कारण सहकार कायदा हा जो आहे हा असा व्याख्यानातून न उलगडणारा कायदा आहे। या कायद्याची व्याप्ती आणि या कायद्याविषयीचा एकंदरीत आवाका हा फार मोठा आहे। त्यामुळे माझी आपणा सर्व मित्रांकडून अशी अपेक्षा आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने अत्यंत समर्पक असे प्रश्न मला विचारावेत, जेणेकरून मी त्या प्रश्नांच्या आधारे या कायद्याची जास्त चांगल्या पद्धतीने उकल करू शकेन। मित्रांनो, सहकार म्हणजे काय किंवा सहकारी चळवळ म्हणजे काय? शोषणाविरुद्धची मोहीम म्हणजे सहकार चळवळ। आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाकडे शोषण होऊ नये व त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी जी चळवळ उभी राहिली ती चळवळ म्हणजे सहकार चळवळ। भारतामध्ये सर्वप्रथम सहकारी संस्थांची सुरुवात पतपुरवठा या क्षेत्रात झाली व पहिला सहकारी पतपेढ्यांचा कायदा हा 1904 साली मंजूर झाला। त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये सहकाराच्या तत्वांचा अवलंब होऊ लागला। परिणामी सहकारी संस्थांची संख्या व विविधता वाढू लागली आणि म्हणूनच सर्वांगीण आणि विस्तृत अशा प्रकारचा सहकारी कायद्याची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यातूनच हा कायद्याची निर्मिती झाली। सहकार हा विषय भारतीय राज्यघटनेप्रमाणे त्या राज्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे प्रत्येक राज्यांनी स्वतःला सोयीचा असा सहकार कायदा तयार केला। आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतं बोलायचं झालं तर सन 1960 मध्ये सहकार कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी दिनांक 1 मे 1961 रोजी करण्यात आली। त्यानंतर केंद्र शासनाने भारतीय संविधानामध्ये 97वी घटनादुरुस्ती करून सहकारी चळवळीमध्ये आमूलाग्र बदल केला। त्यानुसार सन 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाने या अधिनियमात बदल करून सहकारी संस्थांचे पर्यवेक्षण, नियंत्रण, निवडणुका पद्धती या संदर्भात बहुतांशी बदल केले। सहकार कायदा हा अत्यंत लवचिक स्वरूपाचा आहे। त्यामध्ये सहकारी संस्थेची स्थापना, त्याचे दैनंदिन व्यवस्थापन, संस्थेच्या सभासदांचे हक्क जबाबदाऱ्या, संस्थांमधील वाद, निबंधकाचे अधिकार, न्यायालयाचे कार्यक्षेत्र या संदर्भात विविध कलमे आणि त्या कलमांच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या नियमांचे अंतर्भूत करण्यात आले आहे। आज प्रामुख्याने आपण सहकार कायदा आणि त्यामध्ये वकिली व्यवसायाला असलेला स्कोप याविषयी आपण आज चर्चा करूया। मित्रांनो, मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे सहकार कायदा हा प्रामुख्याने 2 स्तरावरती कार्य करतो। स्तर पहिला एक प्रशासकीय स्तर। त्यामध्ये सहकार क्षेत्रातील जे अधिकारी आहेत, म्हणजे तालुका स्तरावर विचार करायचा झाल्यास तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक संस्था सहकारी संस्था आणि विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य पातळीवरती निबंधक आणि तदनंतर सहकार मंत्री अशी ही सर्वसाधारण उतरण ही प्रशासकीय स्तरावर काम करते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे हा न्यायिक स्तर। न्यायिक स्तरामध्ये जिल्हा पातळीवर सहकार न्यायालय, त्याच्या अपील न्यायालय, त्या अपील न्यायालयाच्या नंतर उच्च न्यायालय मुंबई अशी ही एक सर्वसामान्य उतरण न्यायिक स्तरावरती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आज आता आपण प्रामुख्याने प्रशासकीय स्तराविषयी जास्त चर्चा न करता, आणि त्याचं कारण म्हणजे प्रशासकीय स्तरावरती जर चर्चा करायची झाली तर सहकारी संस्थेची स्थापनेपासून आपल्याला सुरुवात करायला लागेल आणि सहकारी संस्थेची स्थापना, त्याचे दैनंदिन व्यवस्थापन, त्यांच्या सभासदांचे अधिकार, संचालक मंडळाची निवड, त्या निवडणुकीचे नियम, त्याच्यानंतर संस्थेचा दैनंदिन कारभार, संचालकांची चौकशी,
संस्थेवर प्रशासक आणण्याची तरतूद, ह्या सर्वांचा जर आपण विचार करायचा झाला तर हे माझं व्याख्यान किंवा चर्चासत्र हे कमीत कमी 2 दिवसांचं होईल. आणि प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे दोन्ही मूलभूत प्रश्न आपण जरा वेगळे ठेवूया आणि आज आपण फक्त वकिली व्यवसायाशी संदर्भात असणाऱ्या न्यायिक स्तर आणि त्या न्यायिक स्तरामध्ये वकिलांचं काय स्थान आहे आणि वकिली क्षेत्रामध्ये आपल्याला त्या कुठल्या कुठल्या कलमांचा आधार घेऊन आपल्याला व्यवसाय करता येतो आणि आपल्या पक्षकाराला आपण जास्तीत जास्त मदत करता येईल, त्या साधारणतः त्या कलमांचा आणि त्या कलमांच्या अनुषंगाने येणाऱ्या नियमांचा आपण विचार करूया. न्यायिक स्तराबद्दल विचार करताना सहकार कायदा कलम 91 ते 104, त्याच्यानंतर कलम 101, कलम 152, कलम 164, कलम 154 ही सर्वसाधारण कलम ही अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. आता आपण एक एक कलम आणि त्या अनुषंगाने कायद्यातील तरतूद किंवा त्या कलमातील तरतूद काय आहे याचा आपण आता विचार करूया. सर्वप्रथम मी घेतो कलम 91. कलम 91 प्रमाणे सहकार न्यायालयाची स्थापना आणि विवादाचे स्वरूप असं या कलम 91 मध्ये तरतूद केलेली आहे. कलम 91 प्रमाणे संस्थेची कार्यपद्धती आणि संस्था, तिचे पदाधिकारी, तिचे वर्तमान पदाधिकारी, संस्थेचे आजी माजी संचालक आणि संस्था यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाला तर ते वादाचे निराकरण करण्याकरिता आपल्याला किंवा संबंधित पक्षकाराला सहकार न्यायालयामध्ये दाद मागता येते. आता या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्त्वाची तरतूद आपण लक्षात घेतली पाहिजे की कलम 91 प्रमाणे वाद करताना संस्था आणि संस्थेचे सभासद ह्या दोघांमध्येच वाद झाला असेल तर ते आपल्याला सहकार न्यायालयाच्या कार्यकक्षेत जाता येतं. अन्य कुठलाही त्रयस्थ इसम असेल तर त्याला सहकार न्यायालयाचा पूर्णपणे प्रतिबंध आहे. त्या त्रयस्थ पक्षकारांनी काय करायचं हे मी पुढच्या सेक्शनमध्ये आपणास विवेचन करतो. त्यामुळे कलम 91 प्रमाणे आपल्याला सहकार न्यायालयाकडे दाद मागता येते. आता ही दाद कशी मागायची, त्याचं पिटिशन काय तयार करायचं, त्या पिटिशनमध्ये कुठले कुठले मुद्दे अंतर्भूत असले पाहिजे, हे जे काही आपण आपल्या दैनंदिन वकिली व्यवसायाच्या कामकाजामध्ये बघतो साधारणतः त्याच पद्धतीने ह्या वादाचं स्वरूप, वादाचं कारण आणि वादामध्ये असलेली मागणी ह्याप्रमाणे त्याचं एक दावा किंवा त्याची प्लेंट तयार करून आपल्याला दाखल करता येते. सहकार कायद्यामध्ये नमुना नंबर पी फॉर्म असा एक पी फॉर्म त्यांनी एक ढोबळमानाने दिलेला आहे की त्या पी फॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या दाव्याचं स्वरूप हे नमूद करून देणं आवश्यक आहे. पण हा जो पी फॉर्म आहे हा पी फॉर्म केवळ एक माहितीसाठी त्यांनी दिलेला आहे की दाव्यामध्ये आवश्यक कोणते कोणते घटक असले पाहिजे. त्यामुळे कलम 91 प्रमाणे आपल्याला हा दावा दाखल करता येतो. त्याच्यानंतर मित्रांनो कलम येतं 92. कलम 92चा विचार जर आपण केला तर हे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे आणि ते कलम आहे मुदतीचं. मुदतीच्या कलमाचा जर आपण विचार केला तर ह्या कायद्याप्रमाणे हा कायदा हा स्पेसिफिक असल्यामुळे ह्याला लिमिटेशन ॲक्टच्या तरतुदी लागू होत नाही. परंतु हे जी काही मुदतीची त्यांनी रचना दिलेली आहे किंवा मुदतीचा कालावधी दिलेला आहे तो सर्वसामान्यतः लिमिटेशन ॲक्ट हा समोर ठेवूनच केलेला आहे. त्याच्यामध्ये कर्ज वसुली किंवा सर्वसामान्य व्यक्तीला जो प्रश्न पडतो की समजा मी एखाद्या पतसंस्थेकडून, सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि ती संस्था कर्ज वसूल करण्यासाठी माझ्याकडून किती वर्षांमध्ये दावा दाखल करू शकते किंवा त्या दाव्याची वसुली मागू शकते. तर मित्रांनो, कर्ज वसुलीच्या दाव्याबाबत विचार करताना कर्जाची वसुली ही तो सभासद जिवंत असेपर्यंत कर्जाची वसुली मागता येते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने 25 वर्षाचं वय असताना कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जाची मुदत 5 वर्ष देण्यात आलेली आहे, ते कर्ज पूर्णपणे थकीत झालेलं आहे, पण तरीसुद्धा ते कर्ज तर त्यांनी भरलं नाही
तर तो सभासद मयत होईपर्यंत केव्हाही ती संस्था अगर ती बँक त्या व्यक्तीकडून कर्जाची वसुली मागू शकते. मात्र ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायची झाल्यास अशी तरतूद ही त्या व्यक्तीच्या मयताच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे. 3 वर्षानंतर या प्रकारे आलेला दावा हा मुदतीच्या कायद्याच्या अंतर्गत मुदतीच्या कायद्याच्या ह्या कलमाच्या अंतर्गत निरर्थक ठरतो. त्यामुळे आपण जर बँका किंवा पतसंस्थांच्या बाबतीमध्ये काम करत पतसंस्थांचे वकील म्हणून काम करणार असाल तर ही सगळ्यात मोठी तरतूद आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्याला 3 वर्षांची मुदत आहे. त्यानंतर संस्थेचे माजी कर्मचारी संचालक यांनी केलेल्या संस्थेच्या हिताविरुद्ध वर्तनाविरुद्ध दावा दाखल करायचा असेल तर तो दावा त्या वर्तनाच्या तारखेपासून 6 वर्षाच्या आत करावायचा आहे. 6 वर्षानंतर हिताविरुद्ध वर्तन म्हणजे त्याच्यामध्ये अफरातफर ही एक सगळ्यात मोठी संकल्पना आहे. संस्थेची बदनामी करण्याची काम केलं असेल तर ती एक तरतूद आहे. तर अशा ह्या कृत्यांविरुद्ध 6 वर्ष ही मुदत दिलेली आहे. त्यानंतर आपल्या सर्व वकिलांचा अत्यंत आवडता विषय म्हणजे निवडणूक. सहकारी संस्थेच्या बाबतीत जर निवडणूकचा विवाद दाखल करायचा असेल तर ती निवडणूकचा निकाल घोषित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला सहकार न्यायालयामध्ये निवडणुकीचा विवाद हा दाखल करता येतो. तर हा जो सेक्शन 92 आहे, कलम 92 आहे, हा मुदतीचा कायदा आपल्या वकिलांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि यातील तरतुदींचे पालन न केल्यास तिथे मुदतीच्या कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक कलम आहे, ते कलम आहे कलम 95. कलम 95 म्हणजे निवाडापूर्व जप्ती. म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड 38 आणि रूल 5 ह्याचा जर आपण विचार केला तर हे जे कलम 95 आहे हे साधारणतः CPC ऑर्डर 38 रूल 5च्या बरोबरीने चालतं. म्हणजे जसे दिवाणी कोर्टाला अधिकार आहेत निवाडापूर्व जप्तीचे, तसेच निवाडापूर्व जप्ती देण्याचे अधिकार ह्या कलम 95 प्रमाणे सहकार न्यायालयाला देखील आहेत. त्याच्यानंतर येतो कलम 96, 97 आणि 98. कलम 96 प्रमाणे सहकार न्यायालय हे त्याचं न्यायनिर्णय घोषित करतं आणि 97 प्रमाणे त्यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध हे कलम 152 प्रमाणे सहकार न्यायालयाच्या निकालाविरुद्ध आपल्याला अपील न्यायालय, सहकार अपील न्यायालय यांच्याकडे अपील दाखल करण्याची तरतूद दिलेली आहे. त्याच्यानंतर सेक्शन 98 आणि 99 प्रमाणे वसुलीची कार्यपद्धती आणि सर्टिफिकेट याविषयीची चर्चा केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण जजमेंट आणि डिक्री, ही जी आपली CPC मध्ये जी डिक्री हा जो शब्द आहे, ती डिक्री म्हणजे ह्या कलम 98 प्रमाणे देण्यात आलेलं वसुलीचं सर्टिफिकेट. म्हणजे जजमेंट किंवा निवाडा आणि त्या निवाड्याचं प्रमाणे कलम 98 प्रमाणे दिलेलं प्रत्यक्ष वसुलीच्या कामीचं सर्टिफिकेट. तर हे साधारणतः कलम 91 ते कलम 91 ते कलम 98 प्रमाणे ही सहकार न्यायालयाची कार्यपद्धती दिलेली आहे. आता ह्या सहकार न्यायालयाच्या कार्यपद्धतीप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची एक तरतूद अशी आहे की प्रथम आपल्याला वकील म्हणून तिथे काम करताना सहकार न्यायालयाची परवानगीचा अर्ज आपल्या प्रोसिडिंग्स समवेत देणं गरजेचं आहे. की जे CPCच्या तरतुदीप्रमाणे आपल्याला वकील नेमणूक करा असं दिवाणी कोर्टामध्ये आपण कधीही सांगत नाही किंवा तशी तरतूद नाही CPC मध्ये. मात्र ह्या कायद्यामध्ये वकील आम्हाला नेमायचा आहे असं पक्षकाराच्या सहीचा अर्ज हा सहकार न्यायालयामध्ये देणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली तो अर्ज हा मंजूर होतो, त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषय नाही, पण एक नाविन्यपूर्ण तरतूद ह्या कलमांमध्ये दिलेल्या आहेत. आता कलम 98 प्रमाणे जी काही
आपल्याला वसुलीचं सर्टिफिकेट मिळतं. तर आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की मला सेक्शन 98 प्रमाणे सर्टिफिकेट तर मिळालेले आहे, तर मी आता वसुली करण्यासाठी कोणाकडे जाऊ? तर ह्या प्रकारे वसुली करण्यासाठी परत एकदा दोन मार्ग आहेत. एक आहे कलम 156 प्रमाणे विशेष वसुली अधिकाऱ्याचे अधिकार आणि सिव्हिल कोर्टामध्ये प्रत्यक्ष दरखास्त दाखल करून ह्या कलम 98 प्रमाणे आपल्याला वसुली मागता येते. म्हणजे सहकार न्यायालयाची जी काही डिक्री आहे, सहकार न्यायालयाचा हा जो काही निवाडा आहे, ह्याची अंमलबजावणी करण्याचे दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक 156 प्रमाणे विशेष वसुली अधिकाऱ्यांमार्फत आणि CPCच्या तरतुदीप्रमाणे सिव्हिल कोर्टामध्ये डिक्री दाखल करून आपल्याला वसुलीच्या थकबाकीची मान्यता किंवा मागणी करता येते. एक सगळ्यात मोठी तरतूद सहकार न्यायालयाच्या निवाड्याबाबत अशी आहे की ह्या निवाड्याबाबत रोख रकमेचा वसुलीचा दाखला मिळाल्यानंतर त्याच्या विरुद्ध आपण सहकार अपील न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करतो. परंतु कलम 101च्या प्रमाणे रिव्हिजन अर्ज दाखल करताना जे 50% रक्कम आपल्याला भरावीच लागते आणि जी मॅन्डेटरी आहे ती आपल्याला ह्या अपिलाच्या कामी भरण्याची कुठलीही गरज नाही. फक्त डिक्रीवरती जी काय स्टॅम्प ड्युटी आणि नॉमिनल खर्च जो कायद्याप्रमाणे दिलेला आहे त्या आधारे आपल्याला अपील न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. त्याच्यानंतर मी येतो कलम 100 प्रमाणे. कलम 100 हा आहे विकणे शक्य नसलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण. आता मी 91 प्रमाणे दावा दाखल केला, त्या दाव्याची चौकशी झाली, त्या दाव्याचं मला 98 प्रमाणे सर्टिफिकेट मिळालं. मी त्या दाव्याप्रमाणे विशेष वसुली अधिकाऱ्याकडे वसुली करता कार्यवाही सुरू केली. परंतु कार्यवाही सुरू केली आणि माझ्याकडे किंवा त्या कर्जदाराकडे असलेली मालमत्ता मी जप्त केली. ती बँकेकडे कागदोपत्री सर्व जप्तीच्या कारवाई पूर्ण केल्या. त्या मालमत्तेचे मी लिलाव लावले, परंतु ती मालमत्ता विकता येणं शक्य झालं नाही. असं बहुतांश ठिकाणी होतं. मग अशी मालमत्ता ही किती दिवस बँकेने आपल्याकडे ठेवावी? ही मालमत्ता पतसंस्थेने आपल्याबरोबर किती दिवस ठेवावी? तर याला सुद्धा काही मर्यादा देण्यात आलेल्या आहेत. तर त्या ठराविक मर्यादेनंतर ह्या कलम 100 प्रमाणे त्या मालमत्ता ती पतसंस्था किंवा बँका स्वतःच्या नावे करून घेऊ शकतात आणि ती करून घेण्याच्या प्रोसिजरचं कलम म्हणजे हे कलम 100. याकरिता जिल्हा उपनिबंधकाकडे त्यांच्या विहित नमुन्यामध्ये आणि आपण आत्तापर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजरचा गोषवागा देऊन कलम 100 सेक्शन 100 प्रमाणे आपण अर्ज दाखल करायचा आहे. पुनश्च त्या अर्जाची चौकशी होते, त्या कर्जदाराला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि चौकशी अंती आपल्याला कलम 100चं सर्टिफिकेट मिळतं. आणि असं 100चं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बँक किंवा पतसंस्था ती मालमत्ता जणू काही ती त्यांची स्वतःचीच आहे, ती संपादित केलेली आहे, अशा तऱ्हेने त्यांच्या ताळेबंदामध्ये त्या मालमत्तेची नोंद करू शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये बँकेला फायदा एवढा होतो की आपलं कर्जही वसूल होतं आणि बँकेची ॲसेट किंवा मालमत्ता आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आपण येऊया की सर्व प्रचलित व्यवहारामध्ये जे कलम सगळे ऐकतो, आपण वाचतो किंवा काही आपल्या मित्रांवर किंवा पक्षकार आपल्याकडे घेऊन येतात की माझ्यावरती 101 ची कारवाई झाली. आता 101 ची कारवाई म्हणजे काय? तर परत एकदा न्यायिक स्तरावर हा कायदाची अंमलबजावणी होताना काही अधिकार हे परत प्रशासनाला दिलेले आहेत. तर त्या अधिकारांपैकी सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे रोख रकमेची थकीत रोख रकमेची वसुली करण्याचे अधिकार. आता हे जे अधिकार आहेत हे कलम 101 प्रमाणे सहाय्यक निबंधकाला दिलेले आहेत आणि म्हणून त्याला कलम 101चं प्रोसिडिंग असं त्यांनी एक संक्षिप्त नाव दिलेलं आहे. ह्याच्याप्रमाणे जसा आपण दावा सहकार न्यायालयात दाखल करतो त्याच पद्धतीने कलम 101 प्रमाणे आपण हा अर्ज
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल करतो. त्या अर्जाची सुनावणी होते. मात्र सहकार न्यायालय आणि तालुका निबंधक यांच्या कार्यपद्धतीमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तालुका निबंधक साहेबांकडची ही जी काही कार्यवाही आहे ही समरी पद्धतीने होते. आता समरी पद्धतीप्रमाणे जर आपण विचार केला तर CPC मधील समरी सूट ह्या संकल्पनेचा आपल्याला आधार घ्यायला लागेल. समरी सूट म्हणजे वचन चिठ्ठी किंवा प्रॉमिसरी नोट्स या आधारे, या कागदपत्रांच्या आधारे दाखल केलेले दावे. त्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडील दावे कलम 101 प्रमाणे हे बहुतांशी निकाल देताना प्रॉमिसरी नोटच्या आधारेच विचार करून दिले जातात. तुमची तिथे उलट तपासणी, सर तपासणी अशी प्रोसिजर तिथे नाही, तर ते दावे हे समरी पद्धतीने चालवून त्याचा निकाल केला जातो. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की म्हणजे ही एकतर्फीच चौकशी झाल्यासारखी आहे, तर दुर्दैवाने त्याचं उत्तर होय असं आहे. इथे अत्यंत लिमिटेड स्कोप आहे तुमचं म्हणणं मांडायचा, परंतु त्यामध्येच एक तरतूद त्यांनी अशी केलेली आहे की जर सहाय्यक निबंधकाला असं वाटलं किंवा जर कर्जदार हे सिद्ध करू शकला की ह्या दाव्यामध्ये गुंतागुंतीचे न्यायिक प्रश्न गुंतलेले आहेत, तर अशा वेळेस तो दावा सहाय्यक निबंधक हा सहकार न्यायालयाकडे रेफर करू शकतो. पण इट इज अ क्लिअर कट डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यांनी केलेच पाहिजेत असं कुठेही नाही. हे पूर्णपणे त्याच्या डिस्क्रिशनरी पॉवरच्या अंडर येणारा हा विषय आहे. त्यामुळे कलम 101 प्रमाणे जेव्हा दावा दाखल होतो तेव्हा त्या दाव्याचा निकाल हा बहुतांशी बँका किंवा सहकारी संस्थांच्याच बाजूने होतो आणि त्यांना ते वसुली करण्याचा जो काही सर्टिफिकेट आहे ते दिलं जातं. मात्र ह्याच्या विरुद्ध रिव्हिजन करण्याची तरतूद ही दिलेली आहे. हे रिव्हिजन विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दाखल करता येतं. त्याच्यासाठी मुदत आहे निकाल तारखेपासून 30 दिवस. ही सगळ्यात आपण महत्त्वाची मुदत ठरवून घेणं गरजेचं आहे, कारण अत्यंत रेअर केसमध्ये ही मुदत वाढ किंवा मुदतीचा मुद्दा हा सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये मान्य केला जातो. अन्यथा केवळ मुदतीच्या कायद्यावर देखील प्रकरणं फेटाळली जातात. मात्र ह्या कलम 101च्या सुधारित परंतुकाप्रमाणे आपण रिव्हिजन 154 प्रमाणे दाखल करताना थकीत वसूल रकमेच्या 50% रक्कम ही भरणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या की समजा 10 लाखाची वसुलीचा दाखला तालुका सहाय्यक निबंधकांनी दिला, व्याज आणि मुद्दलासकट 10 लाख रुपये वसूल करावे, तर ह्या 10 लाख रुपये वसुलीपैकी 5 लाख रुपये वसूल रक्कम ही त्या पतसंस्था किंवा बँकेकडे जमा केल्यानंतरच रिव्हिजन अर्ज हा दाखल होऊ शकतो. अन्यथा या मुद्द्यावरती तो अर्ज दाखलही करून घेता येत नाही किंवा तो घेतला जात नाही. आपण वकील मंडळी तिथे काही वेळा डिस्प्यूट करतो की आम्हाला ती मुदत द्या 50% रक्कम भरण्याची, परंतु आपलं म्हणणं काही वेळा ऐकलं जातं, परंतु अशी मुदत ही दिली जात नाही. ही प्रोव्हिजन पूर्णपणे मॅन्डेटरी स्वरूपाची आहे. त्यामुळे कलम 101 प्रमाणे जर आपल्याकडे कोणी पक्षकार आला तर ही सगळ्यात मोठी तरतूद आणि ह्या तरतुदीच्या अनुषंगाने आपण त्याची बाजू मांडण्याचा आपल्या पद्धतीने काटेकोर प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर 152 कलम 152 प्रमाणे सहकार न्यायालयाच्या कोणत्याही निकालाविरुद्ध आपल्याला सहकार अपील न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करता येतं. त्याच्यासाठी 2 महिन्यांची मुदत आहे. मित्रांनो, आता मी येतो कलम 164 कडे. आता तुम्ही म्हणाल की 152 नंतर 164 का? तर त्याचं उत्तर असं आहे की 164 म्हणजे दावा पूर्व नोटीस. आता हे काय कलम आहे? तर ह्या कलमाप्रमाणे
सहकारी संस्थांना दावा दाखल करण्यापासून एक बचावाचं पद्धत दिलेली आहे किंवा एक बचाव करण्यासाठी त्यांनी पद्धत दिलेली आहे. आता हे कलम 164 जे आहे, इट इज ऑल्सो सिमिलर टू सेक्शन 80C ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड, की ज्याचा यापूर्वी उल्लेख माझे वकील मित्र सुरेंद्र जोशी यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये केलेला आहे. पण कलम 80 आणि कलम 164 ह्या दोन कलमांमध्ये बेसिक फरक असा आहे की कलम 80C प्रमाणे ती नोटीस वेव करण्याचे अधिकार हे सिव्हिल कोर्टाला दिलेले आहे आणि कलम 164 प्रमाणे ती नोटीस वेव करण्याचे अधिकार हे सहकार न्यायालयाला नाहीत. ही नोटीस ही मॅन्डेटरी स्वरूपाची आहे. कलम 164 प्रमाणे जर आपण दावा दाखल करणार असाल आणि अशी जर नोटीस दिलेली नसेल तर तो दावा केवळ या नोटीस प्रमाणेच ही नोटीस न दिल्यामुळे रद्द होऊ शकतो. ही सगळ्यात मोठी फरक हा सेक्शन 80C आणि 164 मध्ये आहे. तर आता ही 164 ची नोटीस कोणाला द्यायची आहे? तर आपल्याला असं वाटतं की ती नोटीस कोणाला द्यायची, तर त्या संस्थेला द्यायची. तर ते तसं नाही आहे. ही 164 ची जी नोटीस आहे ही संस्थेच्या बरोबरच मान्य जिल्हा उपनिबंधक यांना द्यायची आहे. त्या नोटिसीमध्ये तुमच्या दाव्याचं स्वरूप, तुमच्या दाव्यामध्ये कोण पक्षकार आहेत, तुमची दाव्यामध्ये काय मागणी आहे याचा संक्षिप्त गोषवारा देऊन ती नोटीस DDR कडे पाठवायची आहे. आणि मग त्या DDR त्या नोटीसच्या अनुषंगाने त्याला जर वाटलं तर तो प्रथमतः चौकशी करतो आणि मग चौकशीनंतर आपल्याला दावा दाखल करण्याची परवानगी देतो. परंतु अशी जर परवानगी त्याने दिली नाही तर विहित मुदतीच्या आत आपण तो दावा न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. त्यामुळे ही 164 ची नोटीस म्हणजे सहकारी संस्थांना दिलेलं दाव्यापासून मी सुटका असा हा शब्द नाही वापरणार, पण एक बचावात्मक पवित्रा घेण्याचं एक वरदान ह्या कायद्याने दिलेलं आहे. तर साधारणतः कलम 91 पासून ते कलम 104 हा साधारणतः न्यायालयीन कारवाई, कलम 101 ही अत्यंत महत्वाची एअर कॉपरेटिव्ह सहकारी संस्था यांच्याकडील कारवाई, आणि त्याच्यानंतर कलम 152, कलम 154, कलम 164 प्रमाणे ह्या ज्या काही अपिलाच्या कारवाई आहेत ह्याचं एक साधारणतः संक्षिप्त माहिती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी येतो कलम 73(क)(ब) कडे. 73(क)(ब) हा 97व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये जी काही कार्यपद्धती तयार केली त्यातील सुधारणांच्या मदत आहे. पूर्वी कसं व्हायचं की सहकारी संस्थेची जी काही निवडणूक घ्यायची आहे ती शासन किंवा परत एकदा सहाय्यक निबंधक यांच्या अखत्यारीतला हा विषय होता. 97व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र शासन पातळीवर निवडणूक प्राधिकरण ह्याची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आणि ह्या सर्व प्रकारच्या ज्या काही सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत मग त्याच्यामध्ये सहकारी संस्था आहेत, बँका आहेत, पतसंस्था आहेत, हाऊसिंग सोसायटी आहेत, ह्या सर्वांच्या निवडणुका ह्या सहकार प्राधिकरणाकडून निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतरच होत आहेत. आणि या प्रकारे अधिकारी, या प्रकारे प्राधिकरण या 97व्या घटना दुरुस्तीनंतर त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या प्राधिकरणाच्या आधारेच या निवडणुका ह्या पार पाडल्या जातात. आणि मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे परत एकदा प्राधिकरणाने जरी निवडणूक घेतलेली असली तरी ती निवडणूक आपल्याला सहकार न्यायालयामध्ये आव्हानित करता येते. मात्र त्याच्यासाठी मुदत ही निवडणूक तारखेपासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दावा किंवा वाद हा सहकार न्यायालयामध्ये दाखल करता येतो. वकिली व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्त्वाचा विषय
या सहकार कायद्यामध्ये येतो तो म्हणजे कलम 88. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय अशासाठी आहे आणि प्रामुख्याने ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्या दृष्टीने ह्या कलम 88 वरती एक 2 तासाचं लेक्चर घेण्या इतपत हा मोठा विषय आहे. मी आपणाला माहिती करता फक्त त्रोटक माहिती या ठिकाणी मी देऊ इच्छितो की कलम 88 प्रमाणे संस्थेमध्ये अफरातफर झाली, वित्तीय संस्थेमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये, तर ह्या कलमातील तरतुदीप्रमाणे आपल्याला त्या संचालकांविरुद्ध चौकशीची मागणी करता येते आणि ह्या कलम 88 प्रमाणे त्यांची चौकशी होते आणि ह्या चौकशीचे निकाल बहुतांशी सर्व कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून हे संचालकांच्या विरोधात देण्यात आलेले आहे. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर कलम 88 आपण सर्व वकील मंडळी आहोत, आपण वर्तमानपत्र वाचतो, आपण आपापसामध्ये चर्चा करतो की कलम 88 हा एक खूप मोठा विषय आहे आणि संचालक त्याच्यामध्ये जबाबदार धरले जातात. कलम 88 असेल किंवा सहकार संस्थांमध्ये कार्यपद्धतीनुसार असेल, संचालकाची जबाबदारी ही वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपाची देण्यात आलेली आहे. त्यामुळे 21 जणांचं संचालक मंडळापैकी सर्वजण असं म्हणू शकतात की काही ठराविक संचालकांचा कंपूच काम करतो, आम्ही काही याच्यामध्ये बघत नाही, आम्हाला काही माहिती नाही. तर असा हा जो काही बचाव आहे हा कलम 88च्या कार्यपद्धतीमध्ये त्याच्या विरुद्ध मत नोंदवलं जातं आणि नोंदवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा काही बचाव म्हणून ठीक आहे, पण मग तसा पुरावा तुम्ही देणं गरजेचं आहे की मी संचालक मंडळाच्या सभेमध्ये ह्या प्रमुख मुद्द्याविरुद्ध माझं मत प्रतिकूल नोंदवलेलं होतं, तसं प्रोसिडिंग लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या प्रकारचा बचाव ठेवता येऊ शकतो. प्लेन डिफेन्स हा घेता येणार नाही की मला माहिती नाही आणि मी काही केलेलं नाही. हा बचाव आपण फौजदारी कायद्यांच्या बाबतीमध्ये घेऊ शकतो, पण सहकार कायद्यामध्ये आपल्याला घेता येणार नाही. कारण सहकारचं मुख्य तत्वच असं आहे की संचालकांची जी जबाबदारी आहे ती सामूहिक आणि वैयक्तिक स्वरूपाची आहे. तर हे आहे कलम 88. त्याच्यानंतर ह्या 88 मध्ये पण वकिली कामाकरता स्कोप आहे, कारण ही 88ची एन्क्वायरी आहे, ही परत एकदा क्वाझी ज्युडिशियल स्वरूपाची एन्क्वायरी आहे. त्याच्यावरती त्या संचालकांनी काय गुन्हे केलेले आहेत, काय अनियमितता केलेली आहे याची चार्जशीट तयार केली जाते आणि त्या चार्जशीटच्या आधारेच साक्षी पुरावे नोंदवले जातात आणि त्याला जे काय संचालकाचं म्हणणं आहे ते ऐकून घेऊन निकाल दिला जातो. मागणी केली आणि ती मागणी संयुक्तिक वाटली तर जो चौकशी अधिकारी असतो तो आपल्याला आपल्या पक्षकारातर्फे बँकेच्या अधिकाऱ्यांची किंवा ज्या इसमाने ज्या व्यक्तीने चार्जशीट बनवलेली असेल त्याची उलट तपासणी करू देण्याचा अधिकार आपल्याला मिळतो आणि असा दिला जातो. त्यामुळे आपल्याला कलम 88च्या प्रोसिडिंगमध्ये सुद्धा भाग घेण्याची एक दालन वकिली व्यवसायासाठी उपलब्ध आहे असं मी सांगू इच्छितो. त्यानंतर मित्रांनो आहे सेक्शन 78. सेक्शन 78 प्रमाणे देखील संस्थेवर प्रशासकाची नेमणूक केली जाते संस्थेमध्ये झालेल्या अनियमिततेविरुद्ध. तर ह्या 78च्या विरुद्ध देखील आपल्याला विभागीय स्तरावरती अपील दाखल करता येतं. ह्या अपिलांमध्ये देखील आपल्याला वकील म्हणून काम करण्यासाठी स्कोप आहे. त्याच्यानंतर सेक्शन 73 प्रमाणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव काही वेळा आणला जातो. साधारणतः 2/3 बहुमताने हा अविश्वासाचा ठराव सदस्यांनी आणावायचा आहे. त्याची परत एकदा चौकशी होते. त्या चौकशीअंती तो ठराव योग्य आहे का अयोग्य आहे याची पडताळणी होते. ह्या पडताळणीमध्ये सुद्धा आपल्याला
वकील म्हणून काम करण्यासाठी स्कोप आहे. AR साहेबांनी दिलेल्या निकालाविरुद्ध विभागीय स्तरावरती आपण अपील दाखल करू शकतो. तिथे सुद्धा आपल्याला वकील म्हणून काम करण्यासाठी बराचसा वाव आहे आणि स्कोप आहे. तर मित्रांनो, असा हा एक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा आपल्या व्यवसायासाठी फार उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर आपणाला खरोखर जर काही सामाजिक आणि सहकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर आपण सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून देखील काम करू शकता आणि संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये, नियंत्रणामध्ये आपण एक वकील आणि समाजातील एक प्रतिष्ठित आणि हुशार व्यक्ती म्हणून काम करून आपल्या समाजाचा आणि त्या संस्थेच्या उन्नतीसाठी आपण नक्की प्रयत्न करू शकता, असं माझं मत या ठिकाणी मी मांडतो. आणि हा अत्यंत संक्षिप्त परंतु जे महत्त्वाचे सेक्शन्स आहेत, जे महत्त्वाचे कलम आहेत आणि या कलमांच्या अनुषंगाने काही नियम पण बनवलेले आहेत, त्या नियमांच्या आधारे मी एक चर्चेला सुरुवात केलेली आहे. तर आपले जे काही प्रश्न असतील ते कृपया द्यावेत. प्रश्न शक्यतो वैयक्तिक नसावेत. वैयक्तिक जर काय मार्गदर्शन असेल तर आपण निश्चितपणे मला संपर्क करा. मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचं निराकरण वैयक्तिकरित्या करेन, सार्वजनिक ठिकाणी नको. धन्यवाद. हो. पहिला प्रश्न माझ्याकडे आलेला आहे ॲडव्होकेट समीर नाईक यांच्याकडून. एखादी मालमत्ता सामायिक मालकीची असते, म्हणजेच खातेदाराचे वडील, आई वगैरे सामायिक हिस्सेदार असतात. कर्ज देताना पतसंस्था, सहकारी बँका यांच्या चुकीने काही वेळा ती बाब त्यांच्या लक्षात न येता कर्ज दिले जाते. मग जप्तीच्या वेळी इतर हिस्सेदारांना कशी दाद मागता येते व या प्रकरणात जप्तीची कारवाई कशी होते? समीर नाईक, तुमचा प्रश्न हा थोडासा मी व्यावहारिक दृष्टिकोनातून पण घेतो आणि न्यायिक दृष्टिकोनातून पण घेतो. हा प्रश्न जर तुम्ही साधारण 10 वर्षापूर्वी जर विचारला असतात तर ह्याचं उत्तर मी कदाचित वेगळं दिलं असतं. परंतु हा प्रश्न तुम्ही मला आत्ता विचारलाय, त्यामुळे त्याचं उत्तर मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने देतो. मुळामध्ये आता कुठलीही पतसंस्था असेल किंवा बँका असेल, हे त्या मिळकतीचा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट घेतल्याशिवाय मुळात कर्ज दिलं जात नाही. एक गोष्ट, रक्कम रुपये 5 लाखाच्या वरती जर ते कर्ज असेल तर त्याचं नजर गहाणखत हे रजिस्टर करावायचं असतं. अशी सामायिक मालमत्ता असेल तर सामायिक मालमत्तेचं नोंदणीकृत गहाणखत करताना तो दुय्यम निबंधकच करून घेणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारे जर कर्ज द्यायचंच आहे आणि ती मालमत्ता गहाण स्वरूपाची आहे, गहाण ठेवायची आहे आणि ती सहहिस्सेदारांची आहे, तर अशा वेळेस बँका किंवा पतसंस्था एकतर त्या सहहिस्सेदारांचं अंडरटेकिंग घेतात किंवा नजर गहाणखत करताना त्यांना सामील पक्षकार म्हणून सामील करतात आणि कर्ज मागणीच्या जामीनदाराचे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये अतिरिक्त जामीनदार म्हणून त्यांची नावं दाखल करून त्यांच्या सह्या घेतात. त्यामुळे आत्ता हा जो काय तुम्ही मला प्रश्न विचारताय, हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे तुमचा जो पुढचा प्रश्न आहे, मग जप्तीच्या वेळी इतर हिस्सेदारांना कशी दाद मागता येते व त्याप्रमाणे जप्तीची कारवाई कशी होते, तर या प्रकारे जर कर्ज दिलेलं असेल तर निश्चितपणे त्या प्रकारच्या कर्जाची जबाबदारी ही केवळ कर्जदारावरतीच राहील. त्यांची जी काही मालमत्ता सामायिक स्वरूपाची आहे त्या इतर सहहिस्सेदारांना काही अडचण येणार नाही. मात्र ती मालमत्त्यामध्ये त्या कर्जदाराचा जो हिस्सा आहे निर्तुटक, अविभक्त, तेवढ्यापुरती ती जप्तीची कारवाई बँकेला करता येते. त्या अविभक्त किंवा निर्तुटक हिस्साकरिता इतर सहहिस्सेदार भांडू शकत नाही किंवा आवाज उठवू शकत नाही की बाबा आमचं वाटप झालेलं नाहीये,
आमचा हिस्सा डिफाईन झालेला नाही आहे, अशा वेळेस जर ती प्रकरण सहकार न्यायालयामार्फत असेल किंवा जर ते प्रकरण 101च्या अंतर्गत असेल तरीसुद्धा न्यायिक अधिकारी त्या कर्जदाराच्या हिश्श्यापुरत्या, मग तो परत अविभक्त असेल किंवा निर्तुटक असेल, त्याच्या विरुद्ध जप्तीची कारवाई देऊ शकतात. आता ह्या प्रकारे जप्ती कशी करायची, काय करायची, हा त्या पतसंस्थेचा विषय आहे. मात्र न्यायाच्या दृष्टीने विचार करता अविभक्त हिश्श्याची जप्ती करता येते. दुसरा प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे ॲडव्होकेट रोहित मान कवळे यांच्याकडून. त्यांचा प्रश्न असा आहे, कलम 100 नुसार, इथे कलम 100 नुसार बँक अशी कोणतीही मालमत्ता संपादित करू शकते, पण अशी मालमत्ता ही कर्जापेक्षा जास्त किमतीची असेल तर, आणि बँका ती उर्वरित मालमत्ता अशा व्यक्तीला परत देते का, कशी, आणि पुढे त्यांनी विचारलंय उदाहरण. तर उदाहरण मी काही देणार नाही. मानकवळे साहेब, तुम्हाला जर उदाहरण पाहिजे असेल तर तुम्ही व्यक्तिशः माझ्याकडे संपर्क साधा, मी तुम्हाला उदाहरण पण देईन. पण आपला जो प्रश्नाचा उर्वरित भाग आहे त्याच्याप्रमाणे कलम 100 प्रमाणे असं सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर 8 वर्षांच्या आत त्या मालमत्तेचा विनियोग किंवा विल्हेवाट त्या बँकेने अगर पतसंस्थेने करावायची आहे, आणि बँकेचे जे काही कर्ज आहे ते कर्ज फेडून जी उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम ही कर्ज खात्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा प्रत्यक्ष कर्जदाराला बोलवून ही देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्यामुळे सहकार कायद्याप्रमाणे कर्जदाराचं नुकसान होत नाही जर त्याची मालमत्ता कर्ज रकमेपेक्षा जास्त असेल तर. आपणास विनंती आहे की उदाहरण मला तुम्ही नक्की विचारा, मी तुम्हाला याचं उदाहरण पण देईन. वरिष्ठ वकील प्रसाद पाटील यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांना सभासद वर्गणीच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कलम 101चा आधार घेता येतो का. तर निश्चितपणे याचं उत्तर होय असं आहे. पूर्वी ही तरतूद नव्हती, पण आता कलम 101 प्रमाणे नोटीस देऊन त्याला तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडून सभासद वर्गणीची थकबाकी मागता येते. त्यानंतर ॲडव्होकेट निकेत चवरकर यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, सहकार कायदा कलम 101 नुसार वसुली दाखला सहाय्यक निबंधक यांनी दिला आहे, या दाखल्यात दिवाणी कोर्टात आव्हानित करता येते का. तर याचं उत्तर निश्चितपणे नाही असं आहे. त्याचं परत मी माझ्या चर्चेमध्ये येतो की न्यायिक स्तरामध्ये देखील सहकार कायदा हा 2 प्रकारे अंमलबजावणी होते. एक सहकार न्यायालयामार्फत आणि दुसरे सहकारी संस्थांच्या सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या न्यायिक अधिकाराप्रमाणे. तर कलम 101 हे न्यायिक अधिकारी सहकारी अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध रिव्हिजनची तरतूद आहे कलम 154 प्रमाणे, आणि थकीत रकमेच्या वसूलपात्र थकीत रकमेच्या 50% रक्कम ही भरणं अनिवार्य आहे, तरच रिव्हिजन ॲडमिट होतं. आपलं उत्तर आव्हानित करता येतो का. आता CPC प्रमाणे ॲडमिशनची तरतूद नाही आहे, त्यामुळे तुम्ही दावा दाखल करू शकता पण तो टेनेबल होणार नाही. ॲडव्होकेट अश्विनी कोकिल यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने त्यास कलम 156 द्वारे प्राप्त झालेले अधिकार वापरून केलेली वसुलीची कार्यवाही ही कलम 91 मध्ये नमूद केलेल्या वादविषय या संज्ञेत येते का. आता 156 प्रमाणे जी काही कारवाई केली जाते ती मुळात आपण पहिल्यांदा 156 कलम काय ते बघूया.
156 कलम असा आहे, मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून विवक्षित रकमा वसूल करण्याचे निबंधकांचे अधिकार. निबंधकास किंवा त्यास दुय्यम असलेला व या बाबतीत त्याने त्यास अधिकार प्रदान केले आहेत अशा कोणत्याही अधिकारास किंवा या बाबतीत निबंधकाने ज्याला अधिकार प्रदान केले असतील अशा राज्य शासनाकडून अधिसूचित करण्यात येईल त्या संस्थेच्या कोणत्याही अधिकाऱ्यास राज्य शासनाकडून करण्यात येतील अशा नियमांच्या अधीनतेने, परंतु या अधिनियमांद्वारे किंवा तदन्वये तरतूद करण्यात आलेल्या वसुलीच्या कोणत्याही इतर पद्धतीस बाध न देता संस्थेने मिळवलेल्या दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्यानुसार किंवा आदेशानुसार येणे असलेली कोणतीही रक्कम निबंधक, सहकारी न्यायालय किंवा परिसमापक किंवा सहकारी अपील न्यायालय यांचा निर्णय, निवाडा किंवा आदेश या अन्वये येणे असलेली कोणतीही रक्कम, या अधिनियमान्वये खर्च म्हणून निवाड्याने दिलेली रक्कम, संस्थेच्या मदतेस अंशदान म्हणून या अधिनियमाद्वारे जी रक्कम देण्यासाठी आदेश देण्यात आलेला आहे अशी कोणतीही रक्कम आणि अशा रकमेवर किंवा एकूण रकमेवर कोणतेही व्याज देय असल्यास असे व्याज आणि निबंधकाने वेळोवेळी घालून दिलेल्या फीच्या प्रमाणानुसारचा आदिशिकेचा खर्च, ज्या व्यक्तीविरुद्ध असा हुकुमनामा, निर्णय, निवाडा किंवा आदेश मिळवण्यात किंवा देण्यात आला असेल अशा व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणून तिची विक्री करून किंवा जप्तीविषयी तिची विक्री करून वसूल करता येईल. म्हणजे अश्विनी मॅडम, हा जो कलम 156 जो आहे तो प्रत्यक्ष वसुलीची कार्यपद्धती आहे की थकीत रकमेची वसुली कशी करावी आणि कुणी करावी. आणि आपण जे विचारताय की कलम 91 वाद विषयामध्ये येऊ शकतो का, तर कलम 91 मध्ये जे वाद विषय दिलेले आहेत त्यांची व्याप्ती ही वेगळी आहे. ते डिस्प्यूट या सदरामध्ये येतात आणि 156 प्रमाणे प्रत्यक्ष वसुलीमध्ये येतात. त्यामुळे 156 प्रमाणे करण्यात येणारी वसुली ही कलम 91 प्रमाणे वाद विषयामध्ये संकल्पित किंवा अंतर्भूत करता येणार नाही असं माझं मत आहे. श्रीराम ठोसर यांनी प्रश्न विचारलाय की सहकार न्यायालयात दाखल करावयाच्या प्रकरणाची कोर्ट फी बाबत सर्वसाधारण माहिती द्यावी. तर कलम 91 ते आपण 91 जर आपण बघितलं 91 पासून पुढे तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो की स्टॅम्प ड्युटी किती आहे आणि याच्या बाबतीत एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर पण आहे. हा थोडा मी प्रश्न होल्ड करतो ठोसर साहेबांचा, मी याच्यामध्ये तुम्हाला बघून सांगतो. पुन्हा एकदा रोहित मानकवळे यांनी प्रश्न विचारलाय, कर्ज घेणारा माणूस मयत झाला तर त्याच्या वारसाकडून कर्ज वसुली करू शकतो का? पण त्या व्यक्तीची मालमत्ता त्यांनी कर्ज घेण्याच्या अगोदर जर त्यांनी बक्षीसपत्र केलं असेल आणि मग अशा मालमत्तेवर नंतर कर्ज घेतलं असेल तर अशी मालमत्ता बँक वसूल करू शकते का? आणि अशी बक्षीसपात्र केलेल्या काही अधिकार आहेत का? त्यांनी 3 प्रश्न एकत्रित विचारलेले आहेत. त्यामुळे आपण 3 प्रश्नांची फोड करून आपण उत्तर देऊया. पहिला प्रश्न असा होतो, कर्ज घेणारा माणूस मयत झाला तर त्याच्या वारसाकडून कर्ज वसूल करू शकतो का? तर याचं उत्तर होय आहे. मात्र याला कलम 93 प्रमाणे मुदतीची बाधा येईल. ती व्यक्ती मयत झाल्यानंतर 3 वर्षांच्या आत वारसांवर कारवाई करायला लागेल आणि ती रक्कम वसूल करता येईल. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची मालमत्ता त्यांनी कर्ज घेण्याच्या अगोदर त्यांनी बक्षीसपत्र केलं असेल आणि मग अशी मालमत्तेवर कर्ज घेतलं असेल तर मालमत्ता बँक वसूल करू शकते का? तर मुळामध्ये मला वाटतं नाईकला उत्तर जे दिलेलं आहे
की आताच्या प्रचलित बँकिंग प्रोसिजरप्रमाणे टायटल सर्च घेतल्याशिवाय आणि व्हॅल्युएशन घेतल्याशिवाय कर्ज दिलं जात नाही, तर आपला हा जो मुद्दा आहे की जर त्यांनी कर्ज घेण्याच्या अगोदर बक्षीसपत्र केलेलं असेल तर मुळात बँक किंवा पतसंस्था त्याला त्या मालमत्ता तारण ठेवून बक्षीसपत्र कर्ज देणार नाही. पण जर नजर चुकीने सर्चमध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आलं नाही आणि असं जर कर्ज घेतल्याच्या अगोदर बक्षीसपत्र दिलेलं असेल तर निश्चितपणे बँकेला ती मालमत्ता ताब्यात घेता येणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. त्याच्यानंतर राजेंद्र कुंटे वरिष्ठ वकील यांनी विचारलेला प्रश्न आहे, कर्जदार मृत झाल्यापासून 3 वर्ष उलटली आहेत, त्यामुळे त्याचे वारसांकडून कर्ज वसुली करण्याची मुदत संपली आहे, त्यानंतर जामीनदारांविरुद्ध वसुली कारवाई करता येते का? थोडासा ट्रिकी प्रश्न होतो हा. त्याचं कारण असं आहे की कर्जदार आणि जामीनदार यांची जी काही जबाबदारी आहे ती वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपाची आहे. त्यामुळे वादाकरता धरून चला की एक्स माणूस हा मयत झालेला आहे आणि त्याला ए हा वारस आहे. मयत झाल्यानंतर बँकेने 3 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा काही कारवाई केली नाही आणि आता जामीनदार आणि विरुद्ध कारवाई करायला मागता आहे. तर आपण जर वैयक्तिक आणि सामूहिक ह्या न्यायतत्वाचा विचार जर कुंटे साहेब आपण केला तर या ठिकाणी कुठेतरी असं दिसतंय की जामीनदाराविरुद्ध दाद मागता येणार नाही. पण परत एकदा वैयक्तिक आणि सामूहिक हे 2 शब्द असे आहेत की सामूहिक जबाबदारीमध्ये जामीनदारांना कर्जाची वसुलीची डिक्री न्यायालय देऊ शकेल. म्हणून मी म्हणालो की हा प्रश्न हा ट्रिकी स्वरूपाचा होतोय. प्लेन जर आपण ह्या प्रश्नाचा प्लेन विचार केला तर नाही होणार, पण जर आपण डीप मध्ये जाऊन जर याचा विचार केला तर वैयक्तिक स्वरूपामध्ये जामीनदार हे ह्या कर्जाची वसुली करण्यासाठी जबाबदार होतात. राहुल मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे, रिव्हिजनल पॉवर इज गिवन टू रजिस्ट्रार अँड स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 154, बट कॅन वी एक्झरसाइज रिव्हिजनल ज्युरिस्डिक्शन ट्वाइस into bracket like we use 2 revisions under section 257 Maharashtra Land Revenue Code, one before commissioner and another state government respectively. तर याच्यासाठी आपण प्रथमतः 154 काय आहे त्याचा विचार करूया. एकशे 154 राज्य शासनाचे आणि निबंधकाचे पुनरीक्षण विषयक अधिकार. कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्याने कोणताही निर्णय किंवा आदेश दिला असेल आणि असा निर्णय किंवा आदेश याविरुद्ध कोणतेही अपील करता येत नसेल त्या बाबतीत राज्य शासनास किंवा निबंधकास स्वाधिकारी किंवा अर्ज केल्यावर अशा कोणत्याही निर्णयाचा किंवा आदेशाचा कायदेशीरपणा किंवा त्याचे औचित्य आणि अशा कार्यवाहीची नियमितता यासंबंधी स्वतःची खात्री करून घेण्याच्या प्रयोजनासाठी कलम 149 पोट कलम 9 मध्ये निर्दिष्ट केलेल्या असतील त्या व्यतिरिक्त कोणत्याही बाबी संबंधीच्या कोणत्याही चौकशीचा किंवा कार्यवाहीचा अभिलेख मागवता येईल आणि त्याची तपासणी करता येईल. अशा रीतीने मागवण्यात आलेला कोणताही निर्णय किंवा आदेश यामध्ये फेरबदल करावा, तो विलोपित करावा किंवा तो बदलावा असे कोणत्याही बाबतीत राज्य शासनास किंवा निबंधकास आढळून येईल तर राज्य शासनास किंवा यथास्थिती निबंधकास त्याचा परिणाम झालेल्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर राज्य शासनास किंवा निबंधकास न्याय्य वाटेल असे आदेश देता येतील. या कलमान्वये निबंधकाने, अपर निबंधकाने किंवा सहनिबंधकाने निर्णय किंवा आदेश दिला असल्यास राज्य शासनाकडे आणि इतर कोणत्याही अधिकाऱ्याने तो दिलेला असल्यास निबंधकाकडे पुनरीक्षण करता अर्ज करता येईल. तर मला वाटतं राहुल मोरे तुमच्या शंकेचं निरसन इथेच होत आहे की जर आदेश निबंधकाने, अपर निबंधकाने किंवा सहनिबंधकाने दिला असेल तर राज्य शासनाकडे आणि इतर कोणत्याही अधिकाऱ्याने तो दिलेला असेल तर निबंधकाकडे पुनरीक्षण अर्ज करता येतो.
म्हणजे प्रथमतः धरून चाला की तुम्ही AR कडे गेलात, AR कडनं DDR कडे गेलात, DDR कडून तुम्ही जॉईंट रजिस्ट्रारकडे गेलात, नंतर निबंधकाकडे गेलात, तर निबंधकाकडून तुम्हाला राज्य शासनाकडे 154 प्रमाणे जाता येईल. पुन्हा एकदा प्रसाद पाटील साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे. संस्थेला अगर संचालकाला कोणतीही नोटीस न देता AR म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार प्रशासक नेमू शकतो का, आणि तशी कारवाई केली असल्यास दाद कुठे मागता येते? तर मुळामध्ये या प्रकारे नोटीस न देता प्रशासक नेमताच येणार नाही, आणि या विरुद्ध कारवाईचे अधिकार हे विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांना देण्यात आलेले आहेत. संदीप पारकर यांनी प्रश्न विचारलेला आहे. संचालक मंडळाच्या अपरातफरीची तक्रार दाखल झाली असेल, परंतु त्याआधी काही संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असेल, परंतु तो कोणत्याही सभा न झाल्यामुळे राजीनामा मंजूर झाला नाही, तर अशा पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल का? राजीनामा संचालक मंडळाकडे पोहोच घेऊन दिला असेल तरी सुद्धा. संदीपजी, की आपण आत्ताच चर्चा केली त्याप्रमाणे संचालकांची जबाबदारी ही वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपाची आहे. आता तुमच्या प्रकरणामध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याची पोच तुमच्याकडे आहे, पण सभा झाली नाही आणि तुमचा राजीनामा मंजूर झाला किंवा नाही हे तुम्हाला कळवण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या राजीनाम्याची जर एक प्रत तुम्ही संस्था निबंधकाला पाठवून दिलेली असेल, तर कदाचित, आय यूज वर्ड कदाचित, तुमच्या संचालकांवरती जबाबदारी येणार नाही. परंतु परत एकदा हा न्यायिक त्या चौकशी अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेमधला प्रश्न असल्यामुळे डिस्क्रिशनल पॉवर्समध्ये आणि वैयक्तिक आणि सामूहिक न्यायतत्वाच्या आधारे त्या संचालकांविरुद्ध देखील कारवाई होऊ शकते. ॲडव्होकेट अझर खट्टे यांनी प्रश्न विचारलेला आहे की कलम 100 खाली जिल्हाधिकारी यांनी जमिनीचे हस्तांतरण कोणतेही विक्रीचे दस्तऐवज न करता कलम 100 खाली प्रमाणपत्र घेऊन केले असेल, तर अशा दाखल्यानुसार केलेल्या हस्तांतरणाने त्या जमिनीची मालकी सिद्ध होऊ शकते का, आणि केवळ त्या दाखल्याचा आधार घेऊन बँक जमिनीची मालक होऊ शकते का? खट्टे साहेब, मुळात प्रश्न असा आहे की कलम 100 प्रमाणे दाखला प्राप्त झाल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्था त्या जमिनीची मालक होते, आणि जिल्हाधिकाऱ्याकडे जे काही हस्तांतरणाचं प्रकरण दाखल केलेलं असतं ते केवळ एक औपचारिकता या स्वरूपाचं त्या मालमत्तेच्या मालकी हक्काच्या सदरी नावे दाखल करण्याकरिता दिलेलं असतं. त्यामुळे कलम 100च जे काही दाखला आहे तोच दाखला म्हणजे त्या बँकेच्या मालकी हक्काचा दस्तऐवज समजला जातो, आणि निश्चितपणे बँक त्याची मालक होते. मला वाटतं आपण दिलेल्या सर्व प्रश्नांची यथायोग्य उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आपणा काही शंका असेल तर आपण कधीही माझ्याशी वैयक्तिक संपर्क करू शकता. मी त्याचं निश्चितपणे निराकरण करण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन. मग त्या न्यायिक असू देत किंवा जर आपणापैकी काही पदाधिकारी असतील त्यांना दैनंदिन कामकाजामध्ये काही शंका असतील तर त्यांनी मला विचाराव्यात. मी त्याचं निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आपण माझं व्याख्यान चर्चासत्र शांतपणे ऐकलत आणि काही समर्पक प्रश्न विचारलेत याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा
ही विनंती एवढे सांगून मी माझे व्याख्यान चर्चासत्र थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पदाधिकाऱ्यांकडनं आलेल्या सूचनेप्रमाणे उद्या सायंकाळी 7 वाजता ॲडव्होकेट चिहुलकर यांचे कुळ कायदा या विषयावरती व्याख्यान मार्गदर्शन होणार आहे. आपण जी उपस्थित दाखवलीत तीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उपस्थिती आपण दाखवावीत अशी पदाधिकाऱ्यांतर्फे आपणास विनंती आहे. धन्यवाद.